काय चालू आहे दोन्ही संघांनी छोटे भाऊ विरुद्ध मोठे भाऊ आपल्याला या ठिकाणी संघामध्ये बसलेले दिसतात। शेवटची रेड 11वी सायन्स विरुद्ध 12वी टेक्निकल अंतिम सामन्याचा करार थोड्याच वेळात सुरू होत आहे। अंतिम सामन्याचा या ठिकाणी 11वी सायन्स विरुद्ध 12वी टेक्निकल उडवला जातोय आणि टॉस जिंकलेला आहे 11वी सायन्सचा वर्ग आणि त्यांनी मैदान घेतलेला आहे। आज सुद्धा अंतिम सामन्यासाठी मुख्य पंच म्हणून श्री शिंदे सर आणि सहाय्यक पंच म्हणून श्री जाधव सर या ठिकाणी आपल्याला उपस्थित आहेत। दोन्ही संघांसाठी सूचना आहेत। पंचांचा निर्णय अंतिम असेल, त्यामध्ये कोणताही दुमत नाही। या ठिकाणी श्री नाईक सर आणि वेळेचा वेळ निरीक्षक आहे कोकणे सर। वेळ सुरू झालेली आहे। पहिली रेड 11वी टेक्निकलचा विद्यार्थी कालच्या अंतिम सामन्यापेक्षा आजचा अंतिम सामना हा पहिल्या रेड पासूनच आपल्याला गरमागरमीमध्ये सुरू झालेला दिसतोय। खेळाडू थोडे या ठिकाणी सर्व्हिस करताना आपल्याला दिसत। मला वाटतं 12वी टेक्निकलचा अष्टपैलू खेळाडू पुन्हा एकदा रेड करताना आपल्याला दिसतोय आपल्या संघासाठी। वेळ काढू धोरण जे 12वी टेक्निकलला विजयाकडे नेऊ शकतं। एकच जरी रेड झालेली असेल, दोन्ही संघांनी वेळेचं योग्य नियोजन करून आपल्या संघासाठी त्या ठिकाणी गुण घेण्याचा प्रयत्न करताना आपल्याला या ठिकाणी दिसतंय। अतिशय आनंदमय वातावरणामध्ये हा अंतिम सामन्याचा ठराव श्रवण आपल्या 11वी सायन्सच्या संघासाठी रेड करून परतलेला आहे। पुन्हा एकदा मांजरेकर वैभव मांजरेकर 12वी टेक्निकल वेळ काढू धोरण जे 11वी सायन्स साठी फार धोकादायक ठरू शकतं। दोघांची रणनीती, दोन्ही संघांची रणनीती आपल्याला या ठिकाणी काहीतरी कामी येईल असं वाटतंय। अजून 11वी सायन्सच्या वर्गाला संघाला एकही गुण मिळालेला नाहीये। जुनं कौशल्य 12वी टेक्निकलच्या संघाचं नवीन खेळाडूंना थोडासा सुंदर असं अतिशय सुंदर असा खेळ आपल्याला 11वी सायन्सच्या वर्गाकडे दिसतो।
शेवटच्या क्षणापर्यंत काही सांगू शकत नाही, कुठल्याही संघाने आपली नांगी टाकायची नाहीये, शेवटच्या क्षणापर्यंत लढत राहायचे आणि आपल्या संघासाठी योगदान द्यायचे. अतिशय सुंदर अशी चढाई केलेली आहे 12वी टेक्निकलचा विद्यार्थी, अतिशय सुंदर, परंतु एक गडी टिकलेला आहे. मोरे बाद झालेला आहे, अथर्व मोरे 11वी सायन्सचा एक गडी झालेला आहे बा. अतिशय सुंदर, पुन्हा एकदा 11वी सायन्सचा खेळाडू आहे, याने सुद्धा वेळ काढून धोरण अवलंबलेलं आहे आणि या ठिकाणी पुरा परतलेला आहे वेळमध्ये. टाइम प्लीज. आपल्या संघातील खेळाडूंना मार्गदर्शन करताना या ठिकाणी बाहेरील मार्गदर्शक सुद्धा या ठिकाणी त्यांनी आणलेले आहेत, ते मार्गदर्शन घेत आहेत. अभ्यास असो किंवा खेळ असो, योग्य मार्गदर्शनाने निश्चितच विजय मिळतो. 12वी टेक्निकलचा पुन्हा एकदा रेडर उतरलेला आहे मैदानामध्ये. अष्टपैलू खेळाडू आहे, आपण गेल्या वर्षी याचा खेळ बघितलेला आहे. अतिशय सुंदर अशी चढाई करून तो परतताना या ठिकाणी पुन्हा एकदा आतमध्ये घुसलेला आहे. अतिशय सुंदर बोनस पॉइंटची मागणी केलेली आणि ती पंचांनी दिलेली आहे. बोनस गुण या ठिकाणी 12वी टेक्निकलला देण्यात येतोय. पुन्हा एकदा 11वी सायन्सचा लीडर अतिशय उत्कृष्टपणे आपल्या खेळाचं कौशल्य दाखवताना उत्कृष्ट असा रायडर आहे, चांगल्या पद्धतीने. आणि हा आपल्या खेळाचं उत्कृष्ट प्रदर्शन करत असताना धारातीर्थी पडलेला आहे आणि हा 12वी टेक्निकलला एक गुण देण्यात होतोय. पुन्हा पुन्हा 12वी टेक्निकलचा अष्टपैलू खेळाडू या ठिकाणी संघासाठी आपल्याला योगदान देताना दिसतोय आणि काउंटडाऊन सुरू झालेला आहे. अतिशय सुंदर असा गडी केला आहे 11वी सायन्स. अकरावी सायन्सला बोनस पॉइंट देण्यात येतोय आणि 11वी टेक्निकलला एक गुण देण्यात येतोय. पुन्हा एकदा अतिशय सुंदर अशी रेड केलेली, परंतु वैभव भिसे त्याच्या टप्प्यात आला आणि 12वी टेक्निकलच्या खेळाडूने वैभव भिसेचा घात केलेला आहे. वैभव भिसे झाला आहे. अकरावी सायन्सच्या रेडरने पुन्हा एकदा आपल्या उत्कृष्ट खेळाचं प्रदर्शन करत असताना धाव घेतलेली आहे. 10 मिनिटाचा खेळ आपल्याला वेगवेगळ्या खेळाच्या छटा दाखवून जातो. पुन्हा एकदा 12वी टेक्निकलचा अष्टपैलू खेळाडू आणि आपल्या उत्कृष्ट खेळाचं प्रदर्शन करत असताना एक गडी बाद केलेला आहे. श्रेयस बाद झालेला आहे. उज्ज्वल भालेकर आपल्या खेळाडूंना मार्गदर्शन करताना हेडर पुन्हा एकदा 11वी सायन्सचा
12वी टेक्निकल वरती भारी पडताना थोडेसे परत बॅकफूट वरती आपल्याला जाताना दिसतात। पुन्हा एकदा 12वी टेक्निकलच्या संघाचं योग्य नियोजन होताना आपल्याला या ठिकाणी दिसतंय आणि त्यांनी पुन्हा ओव्हरकम केलेलं आहे 12वी 11वी सायन्सच्या गुणांवरती। अतिशय सुंदर सुजल वालेकरची जी चढाई आपल्याला बघायला मिळते आणि या ठिकाणी दोन्ही खेळाडू बाद करत असताना एक 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 पूर्ण बाहेर केलेला आहे। दुसरा सुद्धा गडी बाद करणार आहे आपल्याला दिसतं या ठिकाणी आणि अतिशय उत्कृष्टपणे सुजल वालेकरने हा गडी टिपलेला आहे। वेळ काढून धोरण असताना सुद्धा पुन्हा त्याला 2+2 असे 4 गुण या ठिकाणी मिळतात। पुन्हा 11वी सायन्सचा संघ मैदानामध्ये 12वी टेक्निकलचे 12 गुण आणि 11वी सायन्सचे 4 गुण 8 गुणाची 12वी टेक्निकलची आघाडी आहे जी 11वी सायन्सला खूपच महागात पडू शकते, परंतु खचून न जाता पुढच्या वेळेचा सदुपयोग करून त्यांनी पुन्हा कमबॅक करू शकतात याची सर्व संघातील खेळाडूंनी दखल घ्यायची आहे। पुन्हा एकदा अथर्व मोरे अतिशय उत्कृष्ट असा खेळाडू आपल्या संघासाठी योगदान देताना तरी सुद्धा आपल्याला या ठिकाणी दिसतंय बड़ा भाई होता है और छोटा भाई होता है। अतिशय चैतन्यपूर्ण आणि उल्हासपूर्ण वातावरणामध्ये दोन्ही संघ मैत्रीपूर्ण वातावरणामध्ये आपल्याला खेळताना दिसत आहेत। 10 9 काउंटडाऊन सुरू पंचांकडून सुरू झालेला आहे। 6 पुन्हा एकदा कोणत्याही प्रकारे वेळ फुकट न घालवता 11वी सायन्सने पुन्हा चढाई करायची आहे, अन्यथा त्या वेळेची किंमत त्यांना पुढच्या राऊंड मध्ये मोजावी लागेल। अतिशय अशी सुंदर रेड घेतलेली आहे आणि 11वी सायन्सचा उत्कृष्ट असा खेळाडू झालेला आहे। सुजल वालेकर पुन्हा एकदा आपल्या संघासाठी रेड करताना फार चोरून अशी तो गडी बाद करण्याचा प्रयत्न करतो आणि त्यामध्ये तो यशस्वी देखील होतो। पुन्हा एकदा आपण बघूया 5 त्यांच्या या कौशल्याच्या वेगवेगळ्या छटा 2 आपल्याला मैदानात पाहायला मिळतात। शेवटची रेडा लास्ट रेड आहे या राऊंडची, फर्स्ट राऊंडची लास्ट रेड। अथर्व मोरे 11वी सायन्स बघूया आता आपल्या संघासाठी काय घेऊन येतोय। गुण घेऊन आला तर फायदेशीर ठरेल, अन्यथा अतिशय उत्कृष्ट अशी झेप मारलेली होती, परंतु 12वी टेक्निकलच्या खेळाडूंनी अचूक नेट धरून अथर्व मोरेला बाद केलेला आहे। अथर्व मोरे अतिशय उत्कृष्ट खेळाडू आपल्याला आपल्या खेळाचं प्रदर्शन करत असताना बाद झालेला आहे। दुसऱ्या राऊंड मध्ये बघूया आपण काय करतात। अतिशय उत्कृष्ट दोन्ही संघांचं नियोजन आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते। 10 गुणांची 14 गुण 12वी टेक्निकल आणि 4 गुण 11वी सायन्स, 10 गुणांची 12वी टेक्निकलची आघाडी झालेली आहे। या ठिकाणी छायाचित्रणकार आमचे हरियान सर यांना गौरव झालेला आहे। 11वी सायन्सचा रेडर आपल्या उंचीचा आपल्या कौशल्याचा अचूक उपयोग करून 11वी सायन्सच्या खेळाडूंनी सुद्धा या ठिकाणी पुढे जाण्याची पूर्ण संधी त्यांना या डावामध्ये आहे। 10 मिनिटाचा हा नेक्स्ट सेकंड राऊंड सुरू झालेला आहे।
सुजल बालेकर पुन्हा एकदा चढाई करताना आपल्याला दिसतोय. 11वी सायन्स 10 9 8 आपले हात आणि पाय हवेत फिरवताना 5 गडी बाद करण्याचा प्रयत्न करून रिकाम्या हाती परतलेला आहे. बारावी टेक्निकलच्या विद्यार्थ्यांचं अचूक असं नियोजन आणि पुन्हा एकदा बारावी टेक्निकलचा खेळाडू अतिशय सुंदर. काही ऑब्जेक्शन आलेलं आहे. पंचांचा निर्णय अंतिम असेल, कोणी वाद घालायचा नाहीये. 11वी सायन्सचा श्रवण रेड करताना आपल्याला दिसतंय. 10 9 थोडासा प्रेक्षकांमधला सुद्धा उत्साह या ठिकाणी आपल्याला कमी झालेला दिसतोय. 5 4 मैदान थरथरावून सोडवताना 11वी सायन्सचा खेळाडू बोनस बोनस थर्ड रेड सर बोनस पंचांकडून सर बोनस आत गेला होता ना नंतर सुजल वालेकर. थेट 11वी सायन्सचा एक खेळाडू मैदानाच्या बाहेर आणि तो झालेला आहे बाद. अतिशय सुंदर असं आपल्या खेळाचं प्रदर्शन करत असताना सुजल वालेकरने 2 गडी बाद केलेले आहे. एक मैदानाबाहेर आणि एक गडी बाद करून सुजल आपल्या पुन्हा एकदा वैभव विषय 11वी सायन्सचा उत्कृष्ट खेळाडू आपल्या संघासाठी योगदान देताना विचित्र हातवारे करून कुठल्याही खेळाडूने संघातील रेडरला घाबरवायचे नाहीये 7 याची सूचना या ठिकाणी पंच देतील. अतिशय उत्कृष्टपणे 12वी टेक्निकलचा हा गडी बाद केलेला आहे 11वी सायन्सचा. अतिशय सुंदर आणि 1 गुण देण्यात येतो 12वी टेक्निकलला. शेवटचा हा जो 11वी सायन्सचा गडी आहे ज्याने आपल्या संघासाठी योगदान देताना तो धारातीर्थी पडलेला आहे. आघाडी आहे सांगतो टाइम आउट घ्या 21 गुण टेक्निकल 12वी टेक्निकल आणि 11वी सायन्स 4 गुण 4 3 2 1 17 गुणांची 12वी टेक्निकलची आघाडी आहे. या ठिकाणी खेळ आपल्याला फिरताना दिसतोय. जो 12वी टेक्निकलने आपल्या खेळावरती वर्चस्व कायम ठेवलेलं दिसतंय आणि या वर्षी सुद्धा पुन्हा एकदा चषक त्यांच्याकडे जाण्याची चिन्ह जवळजवळ स्पष्ट झालेली आहे. 12वी टेक्निकलचे शिक्षक तोकाडे सर आणि देसाई सर या ठिकाणी अतिशय उत्कृष्टपणे अथर्व मोरेने 2 गडी बाद करून या ठिकाणी आपल्या मैदानात परतलेला आहे. अथर्व मोरे अष्टपैलू खेळाडू आपल्या 11वी सायन्सच्या वर्गासाठी योगदान देताना अतिशय उत्कृष्ट अतिशय छान
11वी सायन्स देर है मगर अंधेर नहीं, देर है मगर अंधेर नहीं. 11वी सायन्स उशिरा जागेल नाही. उशिरा अकरावी सायन्स 9 गुण. अतिशय उत्कृष्ट अकरावी सायन्सला गणित दिलेला आहे. अतिशय सुंदर. 11वी सायन्सचे जे खेळाडू आहेत आपल्या मैदानामध्ये उशिरा का वेळात झालं आणि पुन्हा एकदा एक गडी बाद करून बाद झालेला आहे. अथर्व मोरे अतिशय उत्कृष्टपणे 1+2 3 गुण देण्यात येतात. एकवीस 13 अंतिम सामन्याचा थरार पाहत असताना शेवटच्या सेकंड राऊंड मध्ये आपल्याला दिसतात. 3.5 मिनिटं शिल्लक आहेत. 12वी टेक्निकल 21 गुण आणि 11वी सायन्स 13 गुण. 8 गुणांची आघाडी. शेवटची 3 मिनिटं बाकी आहेत. सुजल भालेकर पुन्हा एकदा आपल्या संघासाठी योगदान देताना 6 9 8 काउंटडाऊन सुरू केलेल्या पंचांनी 6 5 टाइम आउट टाइम आउट टाइम आउट. अथर्व बारे पुन्हा एकदा अथर्व मोरे आपल्या संघासाठी रेड करताना बोनस पॉइंट 11वी सायन्सला. सुजल भालेकर पुन्हा उत्कृष्ट खेळाडू असा आपल्या 12वी टेक्निकलच्या संघासाठी रेड करताना दिसतोय. वेळ काढून धोरण 11वी सायन्स साठी धोकादायक ठरण्याची शक्यता. 10 9 काउंटडाऊन सुरू होतात. पुन्हा आपल्या मैदानात परतताना अथर्व मोरे अतिशय उत्कृष्ट आणि कौशल्यपूर्ण खेळ दाखवताना 11वी सायन्सचा खेळाडू. बेटा सांगितलं फालतू नाही. 12वी टेक्निकल आपल्या खेळाडूला उत्कृष्ट मार्गदर्शन करत हा डाव आपला साधलेला आहे आणि एक गडी झालेला आहे. अतिशय उत्कृष्टपणे पुन्हा एकदा 12वी टेक्निकल शेवटच्या सेकंड राऊंड मध्ये दोन्ही संघांना चैतन्य निर्माण होऊ झालेला आहे आणि अतिशय उत्कृष्ट खेळाडू असे एकमेकांचे टिपण्याचा अतिशय सुंदर असा प्रयत्न दोन्ही संघांचा. शेवटची 2 मिनिटं बाकी आहेत. शेवटची 2 मिनिटं. दोन्ही संघ आपल्या संघासाठी काही करण्याची इच्छा दिसत आहे. तरी सुद्धा 12वी टेक्निकल योग्य वेळेचं नियोजन आणि वेळ काढू धोरण संघाला जिंकवण्यासाठी जणू काही हा पकडापकडीचा डाव असल्यासारखा आपल्याला दिसतोय. 11वी सायन्सचा अष्टपैलू खेळाडू आता मगाशी त्याने 4 गडी बाद केलेले होते. 3 गडी बाद केलेले होते आणि आता सुद्धा अतिशय उत्कृष्ट पवित्रा घेतलेला परंतु तो स्वतः त्या ठिकाणी गारद झालेला आहे.
अकरावी सायन्स 1 पॉईंट टेक्निकल. पकडा पकडीचा जो डाव आहे, जो डाव हा खेळाडूंनी या ठिकाणी तो काय चालू आहे दोन्ही संघांनी छोटे भाऊ विरुद्ध मोठे भाऊ आपल्याला या ठिकाणी संघामध्ये बसलेले दिसतात. शेवटची रेट आणि बघूया सामना कोणाच्या बाजूने जातोय. 2 पॉईंट अकरावी सायन्स 18 गुण आणि 12वी सायन्स 23 गुण. 5 गुणांनी 12वी टेक्निकल हा अंतिम सामना जिंकलेला आहे. अभिनंदन 12वी टेक्निकल. यानंतर क्रिकेटच्या सेमीफायनल आणि फायनल या ठिकाणी होतील, त्यामुळे विद्यार्थ्यांनी नोंद घ्यायची आहे. व्हॉलीबॉल आहे, व्हॉलीबॉल सुद्धा व्हॉलीबॉल आहे. क्रिकेटचे 2 सेमीफायनल आणि 1 फायनल मॅच या ठिकाणी आहे. हरियाण सरांना विनंती आहे. विजयी संघाचं जे चेअरिंग चालू आहे